नमस्कार मित्रांनो, मी कल्लाप्पा. हा माझा पहिलाच व्लॉग आणि आज मी जातोय लेण्याद्री केव्स आणि ओझर अष्टविनायक गणपती अष्टविनायकांच्या दर्शनाला. सो मी आज निवडलेला आहे पुण्यावरून पाबळ शिक्रापूर मार्गे राजगुरुनगर हा रोड खूप सुंदर आहे, स्वच्छ आहे आणि निसर्गाने परिपूर्ण असा रोड आहे. तुम्ही चाकण मार्गे जाऊ शकता, पुणे चाकण मार्ग, नाशिक हायवे जाऊ शकता, पण चाकण मधलं ट्रॅफिक कन्सिडर करून मी हा रोड निवडलेला आहे. तुम्हाला मे बी वाघोली आणि शिक्रापूर पर्यंत थोडस ट्रॅफिक वाटू शकतं, पण हा जो रोड आहे हा खूपच मस्त आहे, पूर्ण मोकळा रोड जो तुम्ही नक्कीच वापरू शकता. चला आपण जाऊ. आपल्याकडे आयफोन आहे तर अजून. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता की मी पाबळ फाट्यापासून ऑलमोस्ट 8 ते 10 किलोमीटर आत आलेलो आहे. एक सुंदरसा मंदिर लागलेलं आहे इकडे, छोटी छोटी गावं आहेत सुंदर अशी, आणि तुम्ही बघू शकता की एकदाही मला काही सेकंदचं सुद्धा ट्रॅफिक नाही लागलेलं. पूर्ण मोकळा रोड आहे, पूर्ण सुंदर असा रोड आहे, मस्त गावांमधून जाणारा, मन प्रसन्न करणारा वातावरण आहे. सो फायनली आपण आलेलो आहोत नाशिक हायवे, जो चाकणवरून येतो. सो मित्रांनो, फक्त एक अपडेट द्यायची आहे. पाबळ गावापासून खेड सिटी हा जो एक 4 ते 5 किलोमीटरचा जो पॅच आहे तो थोडासा खराब आहे, फक्त ती एक गोष्ट लक्षात ठेवा. नारायणगाव बस स्थानकाचे इथे, इथून फक्त 11 किलोमीटरवर ओझर आहे. सो सध्याची अपडेट आहे की नारायणगाव In 600 meters, your destination will be on the left. सो आपण आलेलो आहोत ओझरला. सो ओझरसाठी इकडे आपल्याला पार्किंगची सोय आहे आणि कारसाठी 20 रुपये, बससाठी 50 रुपये आणि मला वाटतं 2 व्हीलर फ्री आहे. काय काय किती लाव आपण पोहोचलेलो आहोत शेवटी देवदर्शनाला. चला तर बाप्पांचं दर्शन घेऊ आता. तो देवदर्शन झालेलं आहे. मी तुम्हाला गाभाऱ्यातले फोटो दाखवू शकलो नाही कारण की फोटोसाठी मनाई आहे. ओके, सो देवदर्शनानंतर मी मस्त आलेलो आहे या तळ्याकाठी. खूप सुंदर असं तळ आहे, तुम्ही बघू शकता.
इकडे जिथे शिवजन्म या शेळ्या मेंढ्याने आमचा रस्ता अडवून धरलेला आहे. थोडासा हॉल्ट, थोडस कंजेशन. सो मित्रांनो, आपण शिवनेरीच्या खूपच जवळ पोहोचलेलो आहोत. आता समोर जो तुम्हाला दिसतोय तो शिवनेरी किल्ला आहे, शिवजन्मभूमी. आणि त्याच्याच थोडस बाजूला आहे आपला लेण्याद्री गिरिजात्मक अष्टविनायक मंदिर. शिवनेरीचं विहंगम असं दृश्य दिसतंय. आणि जुन्नर सिटी, काही प्रॉब्लेम नाही, काहीच हरकत नाही. प्रत्यक्ष जाऊन आपण सगळे केव्स बघू. किसकी है वो?